नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। रामकुंडावरून रॅली काढत ते शक्ती प्रदर्शन करतायत। आमच्या भक्त परिवाराने पहिल्यापासून ठाम निर्धार आणि त्याला एवढाच विचारला आहे, काय एवढा विचारलेला आहे की आता लढायचं आणि जिंकायचं। म्हणजे माघार कोणत्याही परिस्थितीत विषय संपला ना, जर लढायचा आणि जिंकायचा विषय संपला ना। तर ही प्रतिक्रिया आपण आता स्वामी शांतिगिरी महाराजांची ऐकलेली आहे। त्याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून। योगेश, प्रतिक्रिया स्वामी शांतिगिरी महाराजांची अगदीच बोलकी आहे। माघारीचा प्रश्नच नाही, आता लढायचं आणि जिंकायचं। तुम्ही स्वतः तिथे असाल आता, काय तिथला माहोल आहे? आपण बघू शकतो की मंदिराचा जो परिसर आहे, मंदिराची नगरी आपण ज्याला ओळखलं जातो आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। विजय बाबांचाच होईल असा एकूण भक्त परिवार जो आहे तो या ठिकाणी म्हणताना दिसतोय। मोठा भक्त परिवार हा नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आला आहे। बाबाजींचं जवळजवळ 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये भक्त परिवार असल्यामुळे मोठा जो काही भक्तगण आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। संपूर्ण भगवे कपडे घालून बहुतांशी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि आज बाबाजी यावेळी बाबाजीच खासदार अशा पद्धतीनं घोषणा देत नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। सुरताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।